नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळींनो, तुम्हाला सांगते आजपासूनच तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते आधीच ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहून ठेवलेले आहे. तुम्हाला सांगते की तुमची वेळ बदलते, ग्रहांची चाल देखील बदलते आणि तुमच्या जीवनाची दिशासुद्धा आता कायमची बदलणार आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जाणार आणि काही लोक अचानक तुमच्या जवळ येणार. आणि तुम्हाला सांगते अशी एक घटना घडणार जी तुमच्या पुढच्या अनेक वर्षांचा पाया ठरणार. तुम्हाला कदाचित वाटेल हे असं अचानक असं का ठरलं, परंतु लक्षात ठेवा हे अचानक नाही, हे नियतीचंच नियोजन आहे. जर तुमची पण रास हीच असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की पुढचे काही क्षण तुमचं भविष्य आता मी उघड करणार आहे आणि तयार राहा तुमचं भाग्य जाणून घेण्यासाठी. आणि त्याआधी तुम्हा सर्वांना मी एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. आपला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब करा. तर मंडळींनो, जाणून घेऊया अशा तुमच्या जीवनामध्ये अशा कोणत्या 11 घटना घडणार आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर काय होणार आहे. त्यातील पहिली घटना म्हणजे अचानक भाग्याचा दरवाजा उघडणार आहे. तर मंडळींनो, तुमच्या आयुष्यात आता असा टप्पा सुरू होत आहे जिथे नशीब अचानक तुमच्याकडे तुम्हाला वळताना दिसेल आणि तुम्हाला जाणवेल इतके दिवस मी ज्या अंधारातून तुम्ही चालत होता त्याचा आता शेवट जवळ आलेला आहे. अनेक वेळा तुम्ही मनात विचारही केला असेल, माझ्या बाबतीत अनेक अडथळे का येतात, माझंच काम शेवटच्या क्षणी येऊन का थांबतं बरं, इतकी मेहनत करूनही फळ का मिळत नाही. परंतु तुम्हाला सांगते की विश्व आहे ना, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवत असतो आणि या राशीसाठी तुम्हाला सांगते ही वेळ आता सक्रिय होत आहे. एक प्रभावी व्यक्ती तुमच्या बाजूने उभी राहू शकते. एखादी बंद झालेली जुनी संधी पुन्हा उघडू शकते. अडकलेली जर एखादी रक्कम असेल ती अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा प्रयत्न करूनही तुम्ही थकला होता तिथूनही तुम्हाला अचानक सकारात्मक उत्तर येऊ शकतं. तुम्हाला सांगते परिस्थिती इतक्या वेगाने बदलेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही की हेच ते आयुष्य आहे की ज्यात काही दिवसापूर्वी तुम्ही निराश होतात. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की हा फक्त आर्थिक भाग्याचा दरवाजा नाही, तर हा तुमचा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारा दरवाजा आहे. लोक जे तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचं मत महत्त्वाचं ठरेल, तुमची उपस्थिती जाणवेल आणि तुमच्या शब्दांना वजन मिळेल. पण या क्षणी सर्वात मोठी परीक्षा तुमच्या धाडसाची असणार, कारण अचानक आलेली संधी घाबरवते. का मी हे सगळं काही करू शकेल का, ही संधी खरंच माझ्यासाठी आहे का, असे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. परंतु याच वेळी ठाम राहणं तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे, कारण भाग्य आहे ना, दरवाजा उघडत आहे, परंतु त्या दरवाजातून आत्मविश्वासाने पुढे जाणं आता हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही त्या क्षणी निर्णय घेतला, भीती बाजूला ठेवली आणि स्वतःवर विश्वास ठेवला ना, तर ही संधी तुमच्या पुढच्या 5 ते 7 वर्षांचा भक्कम पाया ठरू शकते. आणि होय, आता तुम्हाला सांगते मंडळींनो, ही वेळ आता तुमच्या बाजूने फिरते. त्यामुळे सज्ज व्हा, कारण जे येणार आहे ते साधं नाही, ते तुमच्या आयुष्य एका नव्या उंचीवर आता नेऊन ठेवणार आहे. मंडळीने याची महत्त्वपूर्वी दुसरी महत्त्वाची घटना घडणार ती म्हणजे मंडळींनो, तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी वरवर तुमच्याशी चांगलं वागते, गोड बोलते, साथ देण्याचं नाटक करते, परंतु मनात मात्र वेगळे विचार ठेवते. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्याशी तुमच्या योजना, तुमचे जे पण काही स्वप्न आहे, तुमच्या ज्या पण काही कमजोरी आहे त्या तुम्ही सर्व काही शेअर केला. आता त्या व्यक्तीचं तुम्हाला सांगते खरा चेहरा समोर येणार आहे. एखादी छोटी घटना, एखादं बोललेलं वाक्य असू शकतं किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली तुम्हाला माहिती, हे सर्व काही तुमचे नक्कीच आता डोळे उघडणार आहे. तुम्हाला सांगते येणार या दिवसात हे सर्व काही घडणार आहे. सुरुवातीला कदाचित तुम्हाला धक्का बसेल, मन दुखावेल, रागही येईल, पण तुम्हाला सांगते सत्य वेळेवर समोर येणं तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे, कारण नियती तुम्हाला चुकीच्या संगतीतून आता बाहेर काढत आहे. ही घटना तुम्हाला मोठा धडा शिकवेल. प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नये. तुम्हाला मनात आधीच कुठेतरी संशय होता, परंतु तो आता संशय स्पष्टपणे बदलेल. या घटनेनंतर तुम्ही अधिक सावध, अधिक शहाणे आणि भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होणार आहात. आणि लक्षात ठेवा मंडळींनो, जे लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातात ते कायमचं नुकसान नसतं. कधी कधी ते तुमच्या मोठ्या यशाची आधीची साफसफाई असते. त्यामुळे
सत्य समोर येणारच आणि त्या सत्यामुळे तुमचा मार्ग हा अधिक स्पष्ट होणार आहे, हे लक्षात ठेवा. तिसरी महत्त्वाची घटना घडणार ती म्हणजे आर्थिक उन्नतीचा मोठा संकेत मिळणार. तर मंडळींनो, तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत जो ताण अनिश्चित होता, कधीकधी अपमानासारखी परिस्थिती निर्माण झाली होती का, ती आता तुम्हाला सांगते हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक दिवस तुम्ही मनात विचार करत होतात की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही आहे, माझं नशीब पैशांच्या बाबतीत इतकं कठीण का आहे बरं. परंतु लक्षात ठेवा मंडळींनो, पैसा हा केवळ कष्टांवर नाही, तर तो योग्य वेळ, योग्य निर्णय आणि ग्रहांची पण काही अनुकूल परिस्थिती असते त्यावरती अवलंबून असतो. आणि आता तुम्हाला सांगते, ती अनुकूल परिस्थिती तुमच्याकडे वळताना दिसते. अडकलेली रक्कम जी असेल ना, ती अचानक सुटू शकते. जिथे तुम्ही आशा सोडली होती तिथूनच आता तुम्हाला सकारात्मक बातमी येऊ शकते. मग एखादा नवीन प्रोजेक्ट संदर्भात ती बातमी येईल, नवीन जॉब ऑफर किंवा साईड बिझनेसची संधी तुमच्यासमोर यामधून काही ना काही येऊ शकतं. परंतु हे सगळं सुरुवातीला तुम्हाला थोडंसं लहान वाटेल, परंतु तुम्हाला सांगते मोठा आर्थिक हा पुढे जाऊन मोठा आर्थिक तुमच्यासाठी आधार बनणार आहे. आणि विशेष म्हणजे हा पैसा फक्त हाती येणार नाही, तर तुम्हाला आत्मविश्वासही तुमचा परत आणणार आहे. लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल, तुमचं मत विचारात घेतलं जाईल आणि तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान देखील वाटेल की तुम्ही कठीण काळातही हार मानली नाही. मात्र इथे फक्त एक मोठी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जो आलेला पैसा आहे ना, तो टिकवणं तुमच्यासाठी आता फार महत्त्वाचं असणार आहे. कारण की भावनेतून खर्च, दिखावा, चुकीच्या गुंतवणुकी आता ह्या तुम्हाला टाळाव्या लागतील. या पैशांचं व्यवस्थित नियोजन करा, थोडी बचत ठेवा आणि भविष्यासाठी सुरक्षित पाया तयार करा. कारण हा काळ पैशांचा प्रवाह वाढणारा नाही, तर पुढील 2 ते 3 वर्षांसाठी आर्थिक स्थिरता देणार आहे. आणि आता विश्व तुम्हाला योग्य फळ देण्यास तयार झालेलं आहे. मंडळींनो, चौथी घटना बघूया, ती म्हणजे जुना संबंध पुन्हा संपर्कात येऊ शकतो. मंडळींनो, भूतकाळातील एक अध्याय जो तुम्ही बंद झालाय असं समजत होतात, तो पुन्हा तुमच्यासमोर उघडू शकतो. तुमची जुनी मैत्रीण, जुनं प्रेमसंबंध, तुटलेला संपर्क किंवा गैरसमजातून दूर गेलेली व्यक्ती अचानक कॉल, मेसेजद्वारे तुमच्याशी पुन्हा जोडली जाऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल की अचानक हे सगळं का होतं आहे, परंतु लक्षात ठेवा, काही भेटी या योगायोग नसतात, तर त्या अपूर्ण राहिलेल्या भावना, न बोललेले शब्द, न सुटलेले प्रश्न पूर्ण करण्यासाठी परत येत असतात. आणि ही भेट आहे ना, तुम्हाला आनंद देणारी असेल की गोंधळ निर्माण करणारी असेल, तर हे तुमच्या आता सर्वस्वी तुमच्या परिपक्वतेवर आणि सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर ती व्यक्ती खरोखर बदलली असेल आणि तुमचं भलं इच्छित असेल ना, तर हा संबंध नव्या समजुतीने आणि मर्यादेने पुन्हा सुरू होऊ शकतो. पण भूतकाळातल्या जखमा, फसवणूक किंवा वेदना असतील ना, तर नियती तुम्हाला शेवटचा धडा शिकवण्यासाठी ही भेट घडवत आहे. आणि यावेळी तुम्ही भावनांपेक्षा शहाणपणाने निर्णय घ्याल, कारण प्रत्येक परत आलेली व्यक्ती आयुष्यात राहण्यासाठी येत नाही, तर काही जण फक्त तुमचं मन मोकळं करून पुढे जाण्यासाठी येतात. तर भूतकाळाचा दरवाजा पुन्हा उघडतो आहे, परंतु तुम्हाला सांगते आता या भूतकाळाच्या दरवाज्यात तुम्हाला आतमध्ये कोणाला जागा द्यायची हे तुम्हाला आता पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. पाचवी घटना म्हणजे घरात शुभवार्ता आणि सकारात्मक ऊर्जा येणार आहे. तर मंडळींनो, तुमच्या घरात, कुटुंबात जे काही दिवसांपासून तणाव, चिंता किंवा शांततेचा अभाव जाणवत होता, त्यातनं आता मोठा सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल. जसे की आनंदाची बातमी, नोकरी लागणे, परीक्षेत यश मिळणे, लग्नाची चर्चा पक्की होणे, नवीन घर किंवा वाहन खरेदी करणे किंवा कुटुंबातील सदस्याच्या प्रगतीची बातमी अचानक समोर येणे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार की घरातलं वातावरण अचानक बदलून जाणार. घरातील वाद कमी होतील, संवाद वाढेल आणि एकत्र बसून निर्णय घेण्याची तयारी दिसेल. काहींसाठी तर घरात धार्मिक कार्यक्रम, पूजा, एखादा समारंभ होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि दैवी ऊर्जा देखील वाढेल. तुमच्या घरामध्ये शांतता नांदेल. आणि विशेष म्हणजे ही शुभवार्ता केवळ बाह्य आनंद देणार नाही, तर ती तुमच्या मनालाही स्थैर्य देईल. तुम्हाला जाणवेल की कितीही बाहेर संघर्ष असला तरी घरचं वातावरण मजबूत जर असेल ना, माणूस कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ शकतो. या काळात ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तुमची अडकलेली कामेही सोपे होतील.
मात्र लक्षात ठेवा, सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी अहंकार, जुने वाद व नकारात्मक चर्चा टाळणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुमच्या घरात आनंदाचा दिवा पेटणार आहे आणि त्याचा प्रकाश आता तुमच्या आयुष्याला संपूर्णपणे उजळून टाकणार आहे. 6वी महत्त्वाची घटना घडणार ती म्हणजे मानसिक ताणातून मुक्ती. तर मंडळींनो, गेल्या काही काळापासून तुमच्या मनावर एक अदृश्य भार होता. चिंता होती, असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती, लोकांच्या वागण्यामुळे झालेली वेदना किंवा स्वतःबद्दल निर्माण झालेली शंका. तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसतात, परंतु आतून मात्र विचारांचं वादळ सुरूच होतं. आता हा काळ बदलतोय मंडळींनो. येणाऱ्या ह्या दिवसांमध्येच तुम्हाला हळूहळू परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल. काही प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात गोंधळलेली अवस्था स्थिर होऊ लागेल. एखाद्या व्यक्तीशी झालेली मनमोकळी चर्चा, एखादा सकारात्मक निर्णय किंवा अचानक मिळालेली चांगली बातमी, या गोष्टी तुमच्या मनावरचा ताण कमी करतील. तुम्हाला जाणवेल की जे ओझं तुम्ही एकट्याने वाहत होता ते इतकं जड नव्हतं, फक्त त्याच्याकडे चुकीच्या दृष्टीने तुम्ही पाहत होता. आता तुमचा आत्मविश्वास परत येईल, तुमची झोप सुधारेल आणि निर्णय घेताना तुमच्या मनावरील भीती देखील कमी होईल. ही फक्त मानसिक शांतता नाही, तर नव्या ऊर्जेचा जन्म आहे. या काळात ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात काही वेळ घालवणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. परंतु लक्षात ठेवा, बाहेरचं यश मिळण्यापूर्वी आतली लढाई ही जिंकावीच लागते आणि तुम्ही तर ही लढाई जिंकण्याच्या अंतिम टप्प्यात आहात. आता तुमचं मनच तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. 7वी महत्त्वाची घटना म्हणजे करिअरमध्ये अचानक मोठा बदल. मंडळींनो, तुमच्या करिअरच्या क्षेत्रात आता असा टप्पा येणार आहे जो पूर्ण दिशा बदलवू शकतो. अनेक दिवस तुम्ही मेहनत करत होतात, पण योग्य ओळख नव्हती, वरिष्ठांकडून कौतुक होत नव्हतं किंवा तुमची क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती. आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते, पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते किंवा नवीन जॉब ऑफर तुमच्यासमोर येऊ शकते, जी सुरुवातीला धाडसी निर्णय वाटेल. काहींसाठी तर सध्याचं काम सोडून पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची संधी देखील निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हा बदल थोडा धक्कादायक वाटेल, कारण तो तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नेणारा असेल. परंतु लक्षात ठेवा, मोठी प्रगती नेहमी भीतीच्या पलीकडे असते. तुमच्या कल्पना, तुमचे वेगळेपण आणि तुमचा दूरदृष्टिकोनाचा स्वभाव आता लोकांच्या लक्षात येईल. तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये संधी मिळू शकते, जिथे तुमची खरी क्षमता चमकेल. मात्र तुम्हाला सांगते, या काळात संयम आणि शिस्त खूप महत्त्वाचं असणार. छोट्या छोट्या चुका टाळा. कागदपत्र, करार किंवा बोलण्यात सावधगिरी बाळगा. करिअरचा हा टप्पा साधा नाही आहे. हा तुमच्या आयुष्याला स्थैर्य, प्रतिष्ठा आणि आर्थिक उंची देणारा वळण ठरू शकतो. 8वी घटना म्हणजे की आरोग्याबाबत. तर तुम्हाला सांगते मंडळींनो, या काळात तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. शरीर काही छोटे छोटे संकेत देऊ शकतं. थकवा, डोकेदुखी, झोप न लागणे, पचनाच्या तक्रारी किंवा अचानक आलेली कमजोरी, जे तुम्ही सुरुवातीला दुर्लक्ष करू शकता. परंतु लक्षात ठेवा, संकेत लहान असले तरी त्यांचा अर्थ मात्र खूप मोठा आहे. गेल्या काही काळात मानसिक ताण, अनियमित दिनचर्या आणि कामाचा दबाव याचा परिणाम आता तुमच्या शरीरावर दिसू लागेल. ही घटना घाबरवणारी नाही, तर तुम्हाला सावध करणारे आहे. वेळेत काळजी घेतली तर मोठी समस्या टाळता येऊ शकते. मंडळींनो, हा काळ तुम्हाला शिस्तबद्ध जीवनशैलीकडे वळवण्यासाठी आलेला आहे. योग्य झोप, संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्रार्थना. विशेषतः पाणी कमी पिणे, जास्त ताण घेणे, जेवणाच्या वेळा चुकवणे, हे जर केलं ना, तर तुम्हाला सांगते की याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर तुम्हाला दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात विलंब करू नका. लक्षात ठेवा, पैसा, करिअर, नाती यापेक्षा आरोग्य सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि इथे तुम्हाला एवढंच सांगितलं जाते की तुमचं नुकसान करण्यासाठी हे मी तुम्हाला सांगत नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत, जागृत आणि दीर्घकाळ यशस्वी ठेवण्यासाठी हे मी सगळं सांगते. तुमचं शरीर तुमच्या स्वप्नांचं वाहन आहे, त्याची योग्य ती काळजी नक्कीच घ्या. 9वी महत्त्वाची घटना ती म्हणजे की मंडळींनो, तुमच्या आयुष्यात आता असा प्रसंग येऊ शकतो जिथे एखादं मोठं संकट शेवटच्या क्षणी टळेल
आणि तुम्हाला स्पष्ट जाणवेल की कुठली तरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करते. तुम्हाला सांगते, एखादा अपघात टळणे, चुकीचा निर्णय घेण्याआधीच सत्य समोर येणे, आर्थिक नुकसान होण्यापूर्वी आधीच सावध होणे किंवा चुकीच्या लोकांपासून वेळीच दूर होणे, हे सर्व योगायोग वाटतील. परंतु त्यामागे तुम्हाला सांगते मंडळींनो, देवी संरक्षणाची शक्ती ही कार्यरत असेल. तुम्ही कदाचित म्हणाल की मी थोडक्यात वाचलो, आणि हेच वाक्य त्या कृपेचा पुरावा असेल. या काळात तुमची अंतर्प्रेरणा खूप मजबूत होईल. मनात अचानक येणारे संकेत, एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेली शंका किंवा एखादा निर्णय पुढे ढकलण्याची भावना, हे सर्व दुर्लक्ष करू नका. कारण विश्व तुम्हाला इशारे देत आहे. तुम्ही ज्या संकटाला मोठे समजत होता ते तुमच्यासाठी आता आशीर्वाद ठरणार आहे. कारण त्या प्रसंगामुळे तुम्ही अधिक सावध, अधिक जागरूक आणि अधिक आध्यात्मिक बनणार आहात. लक्षात ठेवा, जेव्हा दैवी संरक्षण असताना शत्रूचे प्रयत्न हे निष्फळ ठरतात आणि संकट संधीमध्ये बदलतात. तुमच्यावर कृपेची सावली आहे आणि योग्य मार्गावर राहिला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला नुकसान करू शकत नाही. 10वी घटना, अचानक प्रवासाचा योग आणि भाग्यवर्धक हालचाल होणार. तर मंडळींनो, अचानक एखादा प्रवास तुम्हाला आयुष्यात तुमच्या घडू शकतो, जो की कामानिमित्त असू शकतो किंवा कुटुंबीय कारणामुळे देखील असू शकतो किंवा अनपेक्षित निमित्ताने देखील ते ठरू शकतं. सुरुवातीला हा प्रवास घाईगडबडीचा वाटेल, पण पुढे जाऊन तो अत्यंत फायदेशीर ठरेल. या प्रवासादरम्यान तुम्हाला एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते, नवीन संधी मिळू शकते किंवा एखादा असा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो जो तुमच्या पुढील आयुष्याची दिशा बदलवून टाकेल. काही व्यक्तींसाठी हा प्रवास आध्यात्मिक असू शकतो. मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा शांत ठिकाणी जाण्याचा योग, ज्यामुळे मनाला मोठा दिलासा आणि स्पष्टता मिळेल. विशेष म्हणजे हा प्रवास शारीरिक हालचाल नसून तर भाग्याची हालचाल आहे. तुम्ही ज्या ठिकाणी अडकून पडल्यासारखं तुम्हाला वाटत होतं, तिथून बाहेर पडण्याची आता ही संधी आहे. नवीन जागा, नवीन वातावरण आणि नवीन लोक तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवतील. मात्र प्रवासात कागदपत्र, वेळ आणि आरोग्य याबाबत तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. मंडळींनो, हा प्रवास साधा नाही. तो तुमच्या जीवनात नव्या ऊर्जेचा, नव्या ओळखीचा आणि नव्या यशाचा मार्ग उघडणारा ठरू शकतो. 11वी महत्त्वपूर्ण घटना जी आहे की ती म्हणजे आयुष्य बदलणारा अंतिम निर्णय. मंडळींनो, या सर्व घटनांनंतर तुमच्या आयुष्यात आता असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला मोठा आणि निर्णायक निर्णय घ्यावा लागेल. आणि हा निर्णय साधा नसेल. तो तुमच्या करिअरशी, नातेसंबंधाशी, राहण्याच्या ठिकाणाशी किंवा एखाद्या मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित असू शकतो. अनेक दिवस तुम्ही संभ्रमात होता, मनात द्वंद्व होतं, करावं की नाही असा प्रश्न तुम्हाला सतावत होता. परंतु आता परिस्थिती अशी उभी राहील की तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल. तुम्हाला सांगते, हा निर्णय भावनेच्या भरात तुमचा घेतलेला नसेल, तर तो अनुभव, धडे आणि अलीकडच्या घटनांनी घडवलेला असेल. या क्षणी तुमचं आत्मभान सर्वात महत्त्वाचं ठरेल. तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी निर्णय घेणार नाही, तर स्वतःच्या भविष्यासाठी ठाम पाऊल आता तुम्ही उचलणार. काही लोकांना तुमचा निर्णय पटणार नाही, काही जण दूर जातील, पण जे तुमच्यासोबत खऱ्या प्रवासाचा भाग आहे ना, ते तुमच्यासोबत नक्कीच राहतील. लक्षात ठेवा, हा निर्णय पुढील 5 ते 7 वर्षाचा पाया घालणार आहे. भीती, शंका आणि भूतकाळातील चुका यांना मागे ठेवत आता तुम्ही आधीपेक्षा अधिक शहाणे, अधिक मजबूत आणि अधिक जागरूक आहात. या नियतीने तुमच्यासोबत समोर 2 रस्ते ठेवलेले आहेत. तुम्ही जो रस्ता निवडाल तो तुमचं आता भविष्य घडवणार आहे. तर मंडळींनो, आज तुम्ही ज्या ऐकलेल्या 11 घटना त्या अजिबात साध्या नाही. आणि तुम्हाला सांगते, हे केवळ शब्द नाही तर नियतीचा थेट संकेत आहे. तुम्हाला सांगते, तुमची वेळ बदलते, लोक बदलत आहे, परिस्थिती बदलत आहे आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही बदलत आहात. काही घटना तुम्हाला आनंद देतील तर काही तुम्हाला जागा करतील आणि काही तुमची परीक्षा घेतील. परंतु लक्षात ठेवा, ज्याच्यावर दैवी कृपा असते ना, त्याला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. तुमच्यासाठी येणारा काळ भीतीचा नाही तर जागृतीचा आहे. संधी येतील, सत्य समोर येईल, पैसा, प्रतिष्ठा वाढेल, पण योग्य निर्णय घेणं हे तुमच्या हातात आहे. नियती दरवाजे उघडते, पण आत आत्मविश्वासाने चालत जाणं हे तुमचं काम आहे. जर तुम्ही खरे असाल, तुमच्या भाग्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि तुम्हाला सांगते मंडळींनो,
आजची माहिती तुमच्या मनाला पटली असेल ना तर लाईक नक्कीच करा. आणि हो, तुम्हाला एकच सांगेन की सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, कारण आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, आपला हा सकारात्मक प्रतिसाद माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सांगेल मंडळींनो, शेवटचं म्हणजे की आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा. धन्यवाद.